नमस्कार, स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व भावा बहिणींचं अगदी मनापासून स्वागत करतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। कारण लाडकी बहीण योजनेचे जे काही निकष आहे त्या निकषामध्ये आता बदल करण्यात येणार आहेत आणि काही निकषांची अगदी काटेकोरपणे अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहेत। तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चांगलं समजून घ्या। तर चला, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश संपादन करून देण्यात लाडकी बहीण योजना हा फॅक्टर गेम चेंजर ठरल्याचे दिसून आले आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला प्रचंड असे यश मिळाले आहे। निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती आणि त्यानुसार पात्र महिलांना महिना 1500 रुपये मिळाले होते। निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना 5 हप्ते मिळाले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीपूर्वी या योजनेमध्ये आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार असे आश्वासन सुद्धा दिले होते। मात्र आता शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पूर्ण निकष लागू केले आहेत। त्यामुळे आता अपात्र महिलांना 6वा हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर 1,12,00,000 महिलांनी नोंदणी केली होती। त्यातील 1,06,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत। ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवत आहेत त्यांनीही या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते। मात्र आता सदर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे बोलले जात आहे। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना यापुढे लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल तरच सदर योजनेचा लाभ मिळणार आहे। मात्र काही एकत्रित कुटुंबांमध्ये 21 वर्षे पूर्ण झालेल्या 2-3 अविवाहित मुलींनी अर्ज केला आहे आणि लाभसुद्धा मिळाला आहे। यापुढे एकाच घरातील 3 महिला योजनेचा लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील एका महिलेचा अर्ज कटू शकतो। कारण आता काटेकोरपणे निकषांची पडताळणी केली जाणार आहे। ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या महिलांनी अर्ज करू नये असे सांगितले होते। मात्र तरीही काही महिलांनी अर्ज दाखल केले होते। आता त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे। आता घरोघरी जाऊन पडताळणी सुद्धा केली जाणार आहे आणि ज्यांच्या घरी डबल डोर प्रो वॉशिंग मशीन, स्पोर्ट्स बाईक, 4चाकी वाहन, आयकर भरणाऱ्या महिला, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांना याआधी लाभ मिळाला असेलही पण आता मिळणे शक्य नाही असे चित्र दिसून येत आहे। कारण लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने जे निकष ठरवून दिलेले होते त्याची आता काटेकोरपणे डोर टू डोर जाऊन माहिती घेऊन अंमलबजावणी करून फेरपडताळणी केली जाणार आहे। तर आपल्या लक्षात आलंच असेल की लाडकी बहीण योजनेसाठी जे निकष ठरवून दिलेले होते त्या निकषांची आता काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे। त्याच्यामुळे आता ज्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या काही बहिणींना मात्र या योजनेपासून आता वंचित राहावं लागणार आहे। तर माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि आपल्या मनात जर काही शंका असेल तर नक्कीच कॉमेंट करून विचारा। पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।